नमस्कार. मी अपर्णा कुलकर्णी आणि रोजचंच काही बाही या आपल्या गप्पांच्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा मी मनापासून स्वागत करते. सीने में जलन, आँखों में तूफान सा क्यों है, इस शहर में हर शख्स परेशान सा क्यों है. हे गाणं खरं तर आजचा परवालीचा मंत्र झालेला आहे. तुम्हाला असं वाटेल की आज अचानक हे गाणं कसं काय? तर काल काय झालं, माझी एक मैत्रीण आली, बऱ्याच दिवसांनी भेटली. पण नेहमी जो तिचा उत्साह असायचा, नेहमीची तिची बडबड असायची आणि नेहमी तिच्या एक देहबोलीमध्ये पण जो एक मला चैतन्य जे जाणवायचं ते मला काल थोडंसं कमी जाणवलं. आणि मग मी तिला बऱ्याच वेळ गप्पा झाल्यानंतर विचारलं की काय गं, अशी निरुत्साही का आहेस? काही होतंय का? तब्येत बरी आहे ना? तर त्याच्यावरती आधी तर म्हणाली, "गं नाही गं, काही नाही, काही नाही, काही नाही." आणि मग बऱ्याच वेळ बोलणं झाल्यानंतर म्हणाली की हल्ली ना मला जरा एकटं एकटं वाटतं. तर मला आश्चर्य वाटलं की इतकी उत्साही ही आहे, सोशल आहे, सगळ्यांमध्ये मिसळते, सगळीकडे जाते, तिला सगळ्या गोष्टींचा उत्साह असतो आणि तरी हिला एकटं एकटं का वाटतंय? मग तिच्याशी खूप गप्पा मारल्यानंतर माझ्या एक गोष्ट लक्षात आली, ती अशी की तिची दोन्ही मुलं, एक मुलगा मुंबईत असतो आणि एक बाहेर असतो, परदेशी असतो. त्या धाकटा मुलगा जो आहे तो परदेशी गेला आणि तो गेल्यानंतर मग हिला हे एकटं एकटं वाटणं जाणवायला लागलं. कारण काय असतं ना की आता मला पण 2 मुली आहेत, दोन्ही मुलींची लग्न झालेली आहेत. पण मला एकटं एकटं नाही वाटत, कारण मी ते स्वीकारलेलं आहे. मला माहिती आहे की माझ्या मुली आहेत, लग्न झाली की त्या त्यांच्या घरी जाणार आहेत आणि मग आम्हाला दोघांनाच राहायचं आहे, हे मी स्वीकारलेलं आहे. पण तिच्या बाबतीत ते झालेलं नव्हतं. तिने ते स्वीकारलेलं नव्हतं की आपली दोन्ही मुलं लांब जाणार आहेत आणि आपल्याला एकटं राहायला लागणार आहे, हे स्वीकारलेलं नव्हतं. आणि ते न स्वीकारल्यामुळे हा एकटेपणा तिला जास्त जाणवायला लागला होता. इतके दिवस पण लहान मुलगा शिकण्याच्या निमित्ताने दुसरीकडेच तर राहत होता, तेव्हा ही दोघंच तर राहत होती. पण हिला तसा एकटेपणा कधी जाणवला नाही. मग अशातच तो एकटेपणा का जाणवायला लागला? तर काही गोष्टींचा स्वीकार न केल्यामुळे आपल्याला हा एकटेपणा जाणवत असतो, हे माझ्या लक्षात आलं. मग मी तिला तसं सांगितलं का की अगं बघ ना, माझ्या पण दोन्ही मुलीच तर आहेत आणि दोघींची लग्न झाली आहेत, मी पण एकटी राहते. असं एकटं एकटं वाटून घ्यायचं नाही. आता हे एकटं एकटं वाटणं हा जो प्रकार आहे ना, तर हा आयुष्यामध्ये प्रत्येकाला कधी ना कधीतरी एकदा वाटून गेलेला असतो की मला खूप एकटं एकटं वाटतंय. आणि हे वाटणं नॉर्मल आहे. माणूस म्हटलं की ही एक भावना आहे. माणूस म्हटलं की भावना ह्या आल्याच आणि त्याच्यामुळे एकटं वाटणं ही जी भावना आहे ती कधी ना कधीतरी आपल्या मनामध्ये डोकावत असते. पण कधीतरी ती डोकावणं आणि नेहमीच वारंवार ते तुमच्या डोक्यात रुजून राहणं, ह्याच्यामध्ये खूप फरक आहे. तर असं एकटं एकटं का वाटतं आपल्याला? तर बघा ना, कसं असतं की आपण जागा बदलतो. म्हणजे आता आता मी पुणे सोडून इंदोरला शिफ्ट झाले आणि मग इथे आल्यानंतर पुन्हा नव्याने मला सगळ्यांशी जुळवून घेणं, हे करत असताना आता माझी माणसं इथे सगळी होती, माझे भाऊ, घरचे सगळे, आणि त्याच्यामुळे मला ते एकटं एकटंचं फिलिंग आलं नाही. पण बऱ्याच जणांच्या बाबतीत असं असतं की ऑफिस नवीन असतं, लहान मुलांच्या बाबतीत असं असतं की वडिलांची बदली होते, मग त्यांना शाळा बदलावी लागते, दुसरी नवीन शाळा असते, नवीन मित्र, नवीन फ्रेंड्सबरोबर जुळवून घेणं, बदलीच्या ठिकाणी गेल्यानंतर सगळ्याच लोकांना आपलं सगळं असलेलं रुटीन सोडून नवीन ठिकाणी जाणं आणि तिथे गेल्यानंतर हा एकटेपणा जास्त आपल्याला जाणवत असतो. अजून एक महत्त्वाची गोष्ट की जर दुसरं मूल जन्माला आलं घरामध्ये, तर मोठ्या मुलाला असं वाटण्याची शक्यता असते त्याला, कारण की सगळं सेंटर ऑफ अट्रॅक्शन ते लहान येणारं बाळ झालेलं असतं आणि मग आत्तापर्यंत जे आपल्याला मिळणारं अटेन्शन आहे ते आपल्यापेक्षा दुसऱ्या कुणाला तरी मिळतंय आणि मग माझे आईवडील माझ्यापेक्षा जास्त किंवा माझे आजी आजोबा माझ्यापेक्षा ह्या बाळावर जास्त प्रेम करतायत का, असं त्या छोट्याशा जीवाला वाटू शकतं आणि मग त्यालासुद्धा एकटेपणा जाणवू शकतो. तर मग एकटेपणा वाटण्याची ही जी कारणं आहेत की नवीन ठिकाणी गेल्यामुळे असेल, किंवा काही वेळेस काय असतं ना की आपण आपला स्वभावच नसतो, म्हणजे एखाद्याचा तो स्वभावच नसतो की एखाद्याला तुम्ही उत्तर द्याल, उलटून उत्तर द्याल, किंवा उलटून म्हणण्यापेक्षा तुमची बाजू मांडण्यासाठी जी मानसिक ताकद लागते, एक स्ट्रॉंगनेस लागतो, तो नसतो काही जणांमध्ये. आणि त्याच्यामुळे मग प्रत्येक वेळेस पडती बाजू घेऊन राहणं, समोरचा म्हणेल ते करत राहणं आणि ह्या सगळ्यामध्ये होपलेस फिलिंग येणं की मी काहीच कामाचा नाही आहे, कामाची नाही आहे. ऑफिसमध्ये सुद्धा जर बॉस वारंवार तुमच्या चुका काढत असेल किंवा बॉसशी तुमचं ते कनेक्शन बनत नसेल
आणि त्याच्यामुळे तुमच्यापेक्षा दुसऱ्याला बॉस जास्त प्रेफरन्स देतोय असं वाटल्यानंतर ही एकटेपणाची भावना मनामध्ये घर करून राहायला लागते, की मला एकटं पाडलं जातं आहे, मला एकटं केलं जातं आहे, मुद्दाम केलं जातं आहे, असं सतत वाटत राहतं. आता नवीन लग्न झालेल्या मुलींच्या बाबतीत सुद्धा ही भावना खूप जास्त बळावण्याची शक्यता अशी असते, की इतक्या वर्षांचं आपलं सगळं सोडून, आई वडील, घर, वातावरण सगळं सोडून ती एका नवीन घरामध्ये गेलेली असते आणि खरं तर तिथल्या माणसांचं ते काम असतं तिला एकटेपणा न वाटू देण्याचं. पण खूप नकळत ह्या गोष्टी घडत असतात, की आई जास्त मुलाची काळजी घेते, त्याला हे आवडतं, त्याला ते आवडतं, म्हणून घरात त्या गोष्टी केल्या जातात. आणि बऱ्याच वेळेस मुलीला असं वाटतं, की मी माझं सगळं सोडून आली आहे, पण माझं इथे कोणीच नाही आहे, मी एकटी पडली आहे. ही जी एकटेपणाची जी भावना येते, ही येत असते, प्रत्येकाला येते. काय येते त्याबद्दलही मी आत्ता सांगितलं, की ह्या सगळ्या कारणांमुळे एकटेपणा वाटू शकतो. कधीतरी वाटला तर हरकत नाही. तर तुम्ही शांतपणे बसा किंवा परिस्थिती बदला. परिस्थिती बदला म्हणजे काय, वातावरण आजूबाजूचं बदललं, की तो एकटेपणा निघून जातो. पण जर सतत असं एकटं-एकटं वाटायला लागलं, होपलेस फीलिंग यायला लागलं, की मी काय कुठल्याच कामाची किंवा कामाचा नाही आहे आणि त्याच्यामुळे मी जे करतोय त्याला मला यश मिळत नाही आहे आणि हे सगळे म्हणून सगळे मला एकटं पाडत आहेत. असं जेव्हा एखाद्याला वाटायला लागतं, तेव्हा मात्र तुम्ही नक्की सल्ला घेतला पाहिजे. किंवा मला असं वाटतं, की सल्ला घेण्यापेक्षा सुद्धा ना मी नेहमी सांगते, की मनाचा आणि शरीराचा जसा जवळचा संबंध असतो. मागे पण मी कसं तरी होतंय, काहीतरी होतंय हा व्हिडिओ केला होता, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकली आहे, तो पण तुम्ही जरूर पहा. तर काय असतं ना, की जसे शरीराचे लाड केलं की शरीर सुखावतं, तसं मनाचे पण लाड केले ना की मन सुखावतं. तुम्ही जितके जास्त मनाचे लाड कराल, जितकं जास्त त्याला कुरवाळाल, तितकं जास्त ते मन जास्तीत जास्त आत्मकेंद्रित व्हायला लागतं. मनसुद्धा आत्मकेंद्रित झाल्यामुळे सतत मी, मला, माझं, मला काय वाटतंय ह्याच्याबद्दल जास्त विचार केला जातो. आता पूर्वी कसं असायचं, घरात एकत्र कुटुंब पद्धती असायची आणि घरात भरपूर माणसं असायची आणि त्याच्यामुळे कोणा ना कोणाकडे तरी मन मोकळं केलं जायचं. ह्याच्याबरोबर नाही माझं जमत आहे, कनेक्शन नाही आहे, तर दुसऱ्या कुणाशी तरी असायचं आणि त्याच्यामुळे काय व्हायचं, की घरातल्या घरातच ही एकटेपणाची भावना जी आहे ती नाहीशी व्हायची. भावाभावांमध्ये बोलणी व्हायच्या. पण आता असं झालेलं आहे, की फॅमिली इतक्या छोट्या झालेल्या आहेत. घरामध्ये 2 ते 3 माणसं असतात आणि त्या 2 ते 3 माणसांपैकीच, म्हणजे जर तुमचं जमलं नाही कोणाशी, आणि जमलं नाही म्हणजे काय, की आपले आणि त्यांचे विचार पटले नाहीत, तर आपल्याला खूप जास्त एकटं वाटू शकतं. तर हे एकटं वाटण्याचं जेव्हा फिलिंग आपल्याला असं वाटायला लागेल, की मला एकटं वाटतंय, तर तेव्हा तुम्ही जास्तीत जास्त सोशल होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. घराच्या बाहेर पडलं पाहिजे. ह्या एकटेपणाच्या भावनेतून काय होतं माहिती आहे का, मग जास्तीत जास्त मोबाईलचा वापर केला जातो. सतत कानाशी काहीतरी वाजत राहणं, सतत काहीतरी नवीन पाहत राहणं आणि त्याच्यातून मग आपण एकटे आहोत हे तात्पुरतं फिलिंग तुमचं थांबलं जातं असं नाही, ते दाबलं जातं आणि त्याच्यामुळे ना जास्तीत जास्त हा जो वापर असतो मोबाईलचा, लॅपटॉपचा, टी व्हीचा, हा थोडासा कमी करा आणि आउटगोईंग, आउटस्पोकन थोडंसं व्हा, जेणेकरून हे एकटेपणाचं फिलिंग जे आहे तुमच्यामधलं, तर ते कमी व्हायला मदत होईल आणि हळूहळू निघून जाईल. आपण स्वतःला मनाशी बजावत राहायचं आहे, की एखाद्या गोष्टी बाबतीत जे होपलेस फिलिंग आपल्याला समजा आलं, बॉसशी जमत नाही आहे, सासूशी जमत नाही आहे, बायकोशी जमत नाही आहे, नवऱ्याशी जमत नाही आहे किंवा घरातल्या वडीलधाऱ्या मंडळींचं तरुण मुलांशी घरातल्या जमत नाही आहे. तर असं जेव्हा तुम्हाला असं वाटेल ना, की मला हे कुणी समजून घेत नाही आहेत आणि मी एकटा पडत चाललो आहे किंवा मी एकटी पडत चालले, तर तेव्हा ना थोडंसं स्वतःच्या मनाला पण समजावून बघा, की त्याच्या भूमिकेत जर मी असतो तर मी कसा वागलो असतो. माझं आणि त्याचं का जमत नाही आहे आणि जे जमत नाही आहे किंवा तुम्हाला जे वाटतंय, की तो तुम्हाला एकटं पाडतोय, जाणीवपूर्वक एकटं पाडतोय असं, तर ते का आहे? ह्याचा विचार जर तुम्ही शांतपणे केलात, तर मग तुम्हाला त्याच्यावरती उपाय शोधता येईल. पण काय असतं ना, की मी म्हटलं, की मनाचे आपण लाड करतो, की आपण ते, आपल्याला ते फिलिंग छान वाटायला लागतं, की सतत स्वतःच स्वतःला सहानुभूती देत राहणं,
की मला कसे एकटं पडतात, मला कसं एकटं, ते जे एक दुःख असतं ना, की मला एकटं पाडले, त्याच्यात सुद्धा एक मजा यायला लागते. आणि ही जेव्हा मजा यायला लागते ना, तेव्हा ते खूप जास्त घातक असतं तुमच्या मानसिक स्वास्थ्यासाठी सुद्धा आणि शारीरिक स्वास्थ्यासाठी सुद्धा. हा एकटेपणा जर मनात साचून राहिला, भरून राहिला, तर मग शरीर पण तसं फील करायला लागतं आणि मग अनेक वेगवेगळे आजार तुमच्या शरीरामध्ये बळावायला लागतात. त्यामुळे एकटं वाटतंय हे फिलिंग तात्पुरतं असेल, हरकत नाही. पण जर ते फिलिंग तुमच्या मनामध्ये भरून राहिलं असेल आणि वारंवार तसं तुम्हाला वाटत असेल, तर त्याच्यावरती सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही स्वतः त्याच्यावरती काम करायला सुरुवात करा. स्वतः तुम्ही समजून घ्या, की मला हे खरंच असं वाटतंय, मला का वाटतंय? आणि जर वाटतंय तर ते योग्य आहे का? आपण जर तुम्हाला एकटेपणाचं फिलिंग आहे, तर त्याच्या मागची कारणंसुद्धा तुम्हाला माहिती असतील, की काय आहेत, तर ती शोधण्याचा प्रयत्न करा. आणि काहीतरी छंद जोपासा. पूर्वीच्या काळी माणसं एकत्र असायची, मी जसं म्हटलं, की किंवा दाराच्या बाहेर बसलं तर 4 मैत्रिणी बोलायला यायच्या आणि मग त्या 4 मैत्रिणी बोलायला आल्यामुळे एक कंपनी असल्यामुळे एक आनंदी राहण्याचं एक जे आहे, की तुम्हाला कारण असायचं. आता काय होतंय ना, की आनंदी राहण्यासाठी तुम्ही कारणच तयार करत नाही आहात. जे चाललंय ते रुटीन चाललंय, त्याच्यामध्ये सुद्धा तुमचं हे फिलिंग आहे, की मला हे नाही. आणि मग जसं मी म्हटलं, की स्वीकार करणं एखाद्या गोष्टीचा, एखाद्या नात्याचा, आणि आहे ही परिस्थिती ही अशीच असणार आहे, पण त्याच्यासाठी मी माझं आयुष्य का पणाला लावू? हे स्वतः समजून घेणं, की माझ्या मानसिक स्वास्थ्यापेक्षा कुठलीही गोष्ट जास्त महत्त्वाची नाही आहे. आणि सगळ्यात शेवटी माणसाचं शेवटचं अंतिम ध्येय काय असतं, तर मी आनंदी असलं पाहिजे. आणि मग मी आनंदी राहण्यासाठी आनंदी राहिलं, की हे एकटेपणाचं फिलिंग अजिबात तुमच्या जवळपास पण फिरकणार नाही. कधी-कधी असं असतं, की खूप जास्त तुम्ही निगेटिव्ह होत जाता ह्या सगळ्या गोष्टीमुळे, आणि म्हणून सुद्धा माणसं तुमच्यापासून लांब जायला लागतात. एकटेपणाचं फिलिंग येणं आणि मग माणसाला ते एकटंच राहणं छान वाटायला लागतं. मग मी माझा मोबाईल, मी माझं लॅपटॉप ह्याच्यावरती माणूस केंद्रित होतं. आणि मग जी वयस्कर माणसं आहेत, ते ह्याचा आधार न घेता, तांत्रिक बाबींचा आधार न घेता, ते काय करतात, ते सारखं दुखतंय माझं काहीतरी म्हणून पडून राहतात. तर प्रत्येकाचं एकटेपणा ज्यांच्यामध्ये भरून राहिला आहे, त्यांची डील करण्याची प्रत्येकाची पद्धत वेगळी असते. सतत काहीतरी होतंय म्हणून पडून राहणं सुद्धा एकटेपणा मनात वाटल्यामुळेच, ते फिलिंग आल्यामुळेच होतं, की तुम्ही सतत पडून राहणं, काहीतरी दुखणं, सततचं असं चिडचिडेपणा येणं, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामुळे होत असतात. तर त्यामुळे सगळ्यात आधी काय करा, तर तुमच्या मनाला बजावा, की मी एकटी असली तरी मी खुश आहे. सगळ्यात आधी तुम्ही स्वतःवरती खुश राहा. हा सगळ्यात मोठा उपाय आहे, की तुम्हाला स्वतःला एखाद्या परिस्थितीबाबतीत होपलेस वाटतंय आणि म्हणून तुम्हाला एकटेपणा आलाय का? असं जर आलं असेल, तर सगळ्यात आधी तुम्ही स्वतःला बजावा, की ह्या असल्या फालतू कारणांसाठी मी अजिबात स्वतःला हॅम्पर करून घेणार नाही आहे आणि गरज नाहीच आहे. माझं अंतिम ध्येय आनंदी राहण्याचं, खुश राहण्याचं आहे आणि मी माझ्यासाठी खुश आहे. काही जण असे असतात, की ज्यांना एकटं राहायला आवडतं, पण ते त्यांनी स्वीकारलेलं असतं. मी जे मगाशी म्हणाले ना, की स्वीकारणं, तर हे तुम्ही स्वीकारा. जेव्हा तुम्ही स्वीकाराल ना, तर तो एकटेपणासुद्धा तुम्हाला जाचक वाटणार नाही आणि तुम्ही ते एन्जॉय करायला लागाल. म्हणून एखादा छंद जोपासा, कधी-कधी मधून-अधून वातावरण बदला. जेव्हा तुम्ही मुलांच्या शाळा बदलता, तेव्हा मुलांकडे जास्त लक्ष द्या, की आपला मुलगा एकटं तर फील करत नाही आहे ना. नवीन बाळ घरात जन्माला आलं, तर मोठ्या मुलाच्या बाबतीत हा विचार म्हणजे हा विचार अतिरेकी नाही करायचा, त्याला ते जाणवू द्यायचं नाही. पण त्याच्याशी सतत संवाद साधणं किंवा लहान बाळासाठी त्याला सततचं ओरडणं, ह्या गोष्टी थोड्याशा कंट्रोलमध्ये ठेवा. आणि हल्ली आपण हे खूप ऐकतो, की पोस्टपार्टम डिप्रेशन येतं मुलींना. डिलिव्हरी झाल्यानंतरचं जे डिप्रेशन येतं, ते डिप्रेशन म्हणजे काय असतं, तर खूप जास्त एकटेपणाची भावना मनात भरून राहिलेली असते. खूप दिवसांपासून नवऱ्यापासून वेगळं राहिलेलो असतो आणि मग माझ्या वाचून ह्याचं काहीही अडत नाही आहे, मी एकटी पडली आहे, असं विनाकारण मनामध्ये ती भावना करून घेतली जाते. आणि मग अर्थात ही एक बाजू झाली. एकटेपणा संदर्भात मी हे बोलत असल्यामुळे मी हे बोलतेय.
तो भाग अजून वेगळा आहे, अजून त्याची कारणं वेगवेगळी असतात, पण हेही एक मुख्यतः कारण असू शकतं. तर त्याच्यामुळे जर असं कधी वाटतंय मला एकटं वाटतंय, असं कधी वाटलं तर तो विचार झटकून टाका. आपण घराची कशी स्वच्छता करतो, कोळिष्टकं जमलेली असतात, जाळी जमलेली असते, तर ती आपण महिना 2 महिन्यातून स्वच्छ करतो की नाही. मग घराला एवढं महत्त्व देतो, तर मनाचं तर किती आपण स्वच्छता केली पाहिजे. मनामध्ये जे विचार आहेत तुमच्या, असे वारंवार येणारे जे विचार आहेत ते झटकून टाकले पाहिजेत, त्याची पण स्वच्छता केली पाहिजे. आणि हे जाणीवपूर्वक करण्याची गोष्ट आहे, हे सगळ्यात आधी समजून घ्या. आपोआप होईल म्हणून होणारी ही गोष्ट नाही आहे, तर ही आपण स्वतःहून मनाची स्वच्छता वारंवार करत राहायचं आहे. एखादी गोष्ट डोक्यामध्ये रुतून बसलेली असेल आणि ती रुतून बसलेली गोष्ट मग कधी आपण स्वतःला माफ केलेलं नसतं, कधी एखाद्या दुसऱ्या माणसाला माफ केलेलं नसतं. तर ते जे झालेलं असतं ना, तर ते थोडंसं आपल्या स्वास्थ्यासाठी आपण माफ करायचं स्वतःला सुद्धा. जर माझी कधी काही चूक झाली आहे आणि मी स्वतःला माफ केलेलं नाही आहे, तर त्या फिलिंगमधून सुद्धा स्वतःचा राग येणं, होपलेस फिलिंग येणं आणि एकटेपणा वाटणं, ह्या सगळ्या एकमेकांशी निगडीत गोष्टी आहेत. त्यामुळे स्वतःलाही माफ करायला शिका, दुसऱ्यांनाही माफ करायला शिका. प्रत्येक गोष्टीवरती माझा कंट्रोल असेल असं नाही आणि प्रत्येक गोष्ट माझ्याशी निगडीत असेल असं नाही, हेही समजून घेतलं पाहिजे. प्रत्येकच गोष्ट मनाला लावून घेतली पाहिजे अशी गरज नाही. प्रत्येक गोष्ट तुमच्याशी निगडीत नसते आणि त्यामुळे इतकं जास्त नाजूक होऊन मनाच्या बाबतीत चालणार नाही. जेवढं मन नाजूक तेवढं शरीर नाजूक होणार आहे आणि बेढप होणार आहे, हे लक्षात घ्या. आणि त्याच्यामुळे जर कधी एकटं वाटतंय असं वाटलं तर मस्त गाणी ऐका, काहीही करू नका, मस्त फिरायला जा, छान फ्रेश हवेमध्ये फिरून या, स्वतः गाणी म्हणा, काहीतरी लिहायचा प्रयत्न करा, मनातलं जे आहे ते लिहून टाका, मोकळं करा. हां, इथे मला एक गोष्ट आठवते. जब वी मेट या सिनेमामध्ये बघा, तिचा जो राग असतो तो आदित्य तिला सांगतो की तू लिही त्याच्यावरती त्याचं नाव आणि फ्लश कर आणि तुला छान वाटेल. तर ते आपल्याला असं वाटतं की असं कुठे होतं का, पण हा पण प्रयोग नक्की करा. ज्याचा कधीतरी खूप जास्त राग आला आहे किंवा ज्याला तुम्हाला असं वाटतं की मी त्याला माफ करू शकत नाही आहे, त्याच्या नावाने बिनधास्त त्याच्यावर ओरडा, शिव्या घाला, ते नाव चिठ्ठीवर लिहून खरंच फ्लश करा, खरंच छान वाटेल. हा पण एक प्रयोग करून बघायला हरकत नाही. कारण मनात तुंबलेलं, साचलेलं जे असतं ना, ते कधीतरी बाहेर काढणं गरजेचं असतं. आणि मग तो दुसरा कुणीतरी येऊन आपल्याला मदत प्रत्येक वेळेसच करेल असं नाही, तर आपणच आपल्याला मदत करायची आहे. आणि म्हणून एकटं वाटतंय असं वाटलं तर वेळीच सावध व्हा, अजिबात एकटं वाटून घेऊ नका, मस्त एन्जॉय करा. आपल्या आयुष्याचं अंतिम ध्येय हे जे आहे ते खुश राहणं, आनंदी राहणं. प्रत्येकाला फक्त हेच आहे. इतकी साधी, सोपी आणि बेसिक गोष्ट आहे. तर आनंद हा जो आहे तो आपणच आपला शोधायचा आहे आणि एकटा अजिबात वाटून घ्यायचं नाही आहे. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला मला जरूर कळवा आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. धन्यवाद.